मोडायचा, चोरीची असायची की पालिकेला मोडून टाकू, आता कोणाला मोडून झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो. दादा तुला आम्ही चांगला ओळखतो रे. मंगेश दादा यांच्या संकल्पने करताय. मी आदरणीय अण्णांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये अण्णांचं या ठिकाणी स्वागत करूया. सगळ्यांची माफी मागेल. आमच्याकडे नगरपालिका त्यांनीच लावून दिलेलं असल्यामुळे तिथे जाणं गरजेचं आहे. आज आमचा लहान भाऊ कैलासवासी राजूदादा देशमुख यांना मी अगोदर विनम्र अभिवादन करतो. आज काय संकल्प आहे ना, विजय संकल्प सभा. त्या सभेला मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित असलेले माजी खासदार माननीय उन्मेष दादा, देशमुख कुटुंबातले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रदीप दादा देशमुख, ज्यांनी आता आपले विचार व्यक्त केले, ते जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे. मी आता पक्षविक्ष काही म्हणणार नाही, मी इथे पक्ष म्हणून आलेलंच नाही. ते प्रमोद बापू, स्टेजवर विराजमान सर्वच उमेदवार, सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते, फार कॉम्रेड पासून मी त्यांचे विचार ऐकत होतो. अतुल दादा, अभिषेक, श्याम्या, जरा सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांना साथ द्या. पद्मजा ताई, परत एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. काय दिवस उजाडलाय. एक महिन्यापूर्वी काळानं झडप घातली, पद्मजा ताईचं कुंकू पुसलं गेलं, आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्या पद्मजा ताईंना आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलाय. मी प्रमोद बापू आणि प्रदीप दादांशी बोलत होतो, म्हटलं ताई येतील का, त्या यायला तयार नव्हत्या, पण मी सांगितलं की हा संकल्प मेळावा आहे, ताई बोलण्याची गरज नाही, हा 40 गाव हा बदल केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. अनेक कामं यापूर्वीच्या वक्त्यांनी राजू दादाच्या संदर्भात सांगितलं. कुठलं असं काम नाही की या कुटुंबाने ते केलं नाही. स्वर्गीय अनिल दादा असतील, राजू दादा देशमुख असतील, अनिल दादाच्या माध्यमातून जे जे नगराध्यक्ष झाले त्या सगळ्यांनी त्या खुर्चीचा सन्मान ठेवला, या शहराला विकासाची गती देण्याचं काम केलं. आणि आज हे 40 गावचे सुपुत्र सांगतायत की प्रत्येक गोष्ट माझी संकल्पना आहे. वय किती मला माहित नाही, कुठून वारसा आला मला माहित नाही, अरे बोलण्याची गुरमी. आम्ही 32 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी राजकारणात आलो. आम्ही पंचायत समितीच्या सभापतीपासून 3-3दा आमदार झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो, पण अहंकाराच्या भाषा आम्ही कधी नाही. आम्ही आमच्या काळामध्ये अनेक कामे केले असतील. नदी जोड संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये
पालकमंत्री या नात्याने सतीश पाटलाने राबवली, पण आम्ही असे बोर्ड लावले नाही. कुठलं पाणी कुठे आणायचं काम उन्मेष दादाच्या काळात आपण केलं. पण मी येत होतो, पाहत होतो 15-15, 20-20 फुटाचे निळे बोर्ड मंगेश दादा यांच्या संकल्पनेतून. अरे कुठली संकल्पना? आम्ही आमदार निधीचे बोर्ड लावायचो, पण छोटासा बोर्ड. उन्मेष दादा यांच्या खासदार निधीतून, सतीश पाटील यांच्या आमदार निधीतून. पण आता 20-20 फुटाचे बोर्ड शशीदादा यांच्या लॉटऱ्या लागल्या. एकनाथ शिंदे फुटले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, आणि या सगळ्या आमदारांना सांभाळण्यासाठी ही सर्व माया या आमदारांना दिली. यांनी फक्त इस्टिमेट आणायचं, त्याचं टीएस बघायचं नाही, त्याचं इस्टिमेटची कॉस्ट बघायची नाही. 1 लाखाचं इस्टिमेट यांनी 10 लाख करावं, 10 लाखाचं इस्टिमेट 1 कोटी करावं, त्याच्यातही 20-20% कमिशन अगोदरच खाऊन घ्यावे, आणि मग करोडाच्या माया यांनी जमवल्या. आमच्या काळात ते काही चालत नव्हतं. तुम्ही पण माझ्याबरोबर 14 ते 19 आमदार होते. आलेला निधी चांगल्या पद्धतीने कसं करायचं काम, एवढाच आपला सगळ्यांचं काम असायचं. मंगेश दादा तुला आम्ही चांगला ओळखतो रे भाऊ, आमच्या पोराबरोबरच मोठा झाला. भंगारच्या गाड्या आणायचा, त्याला नंबर नसायचा, चोरीची असायची की कोणती असायची माहित नाही. उन्मेष दादा किती वेळा चेक बाउन्स झाले, पण त्याचा दोष मी तुला दिल की असा बोगस माणूस तू घडवला. हा दोष कोणाचा आहे? काय काय यांचे उमेदवार तेव्हापासून होते. 14 ते 19 उन्मेष दादाचं काम मी जवळून पाहिलं की नदी जोड, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. यावेळेला आम्ही, त्यावेळेला मी विरोधी पक्षाचा आमदार, ते सत्ताधारी पक्षाचे, पण आम्ही झगडायचो. पण आता पुढे जायला नको म्हणून यांनी संकल्पना, यांच्या नेहमीच संकल्पना, कॉम्रेड साहेब याची संकल्पना की आता उन्मेषला वर वर म्हणजे खासदारकीला पाठवल्याशिवाय खालची जागा खाली होणार नाही सर. म्हणून त्यांच्या मनात नसतानाही खासदारकी दिली, आणि मग हे महाशय आमदार झाले. काही जास्त मताने आले नाही. राजू दादाला अनेक लोक सांगायची की दादा थोडस बघा, मला वाटतं काही 2-2.5 हजार कमी पड, 2000 कमी पड. पैसा होता पण वाटायचा कशाला? मी माझ्या कर्तृत्वानं लोकांसमोर जाईल, कर्तृत्वानं मतं मागेल, आणि म्हणून दादाला थोडासा मला वाटतं कसूर झाला, आणि हे महाशय निवडून आले. त्यावेळेचा कुंभमेळा, आता असलेली कुंभमेळ्यावरची नजर, यातून हे सगळं कमवलं. आज तर ते जिल्ह्याचे दादा झाले. मी एकदा उन्मेष दादाच्या सभेला आलो तेव्हा बोललो होतो, अरे दादा म्हणायचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दादा म्हणजे तो घरातला कर्ता पुरुष, की दादा शब्द वापरल्याबरोबर गुंडागर्दी कमी झाली पाहिजे. एक नैतिक अधिकार त्या शब्दाला आहे. आणि मी बोललो होतो की या 40गाव तालुक्यात एकच दादा होता, तो अनिल दादा, आणि दुसरा दादा गेला तो आमचा राजू दादा. हे कुठले आणले? मंगेश आणि फांगेश दादा. हा 40गाव पुरते मर्यादित नाही, जिथे जाईल तिथे दम देत आहेत. कशाच्या जोरावर? पैसा, सत्ता आणि मस्ती. 4-5 दिवसापूर्वी मी पाचोऱ्याचं भाषण ऐकलं त्यांचं कुठेतरी. त्या किशोर पाटलाला त्यांनी दम दिला. तुम्ही 40गावला तर येऊन बघा, सभा तर घेऊन बघा. मी किशोर पाटलाला सांगेल की एकदा तुम्ही तुमच्या सभेला बोलवा, ते 28ला येत आहे, बोलवा. मी त्यांचं अभिनंदन केलं परवा किशोर आप्पाचं, की ज्या तुम्ही युतीमध्ये आहात, तुमच्या पाठिंब्याने हे सरकार चाललंय,
पण त्या युतीमधला एक आमदार तुमच्या विरोधकाला जमा करतो, तुम्हाला चॅलेंज करतो, लात मारा अशा सत्तेला, पण या बाणगुळांना बाजूला केल्याशिवाय राहू नका. पारवायला आले उन्मेष दादा दुश्मन, तसा आमचा पुतण्याही याचा दुश्मन झालाय. कारण त्याने सांगितलं की आता आघाडी अमोल पाटलाशी. ठीक आहे, युतीत कोणाबरोबर जायचं त्याचा निर्णय आहे. एका पत्रकाराने विचारलं तुमची 3 पक्षाची आघाडी आहे, मी ते अजित पवारचा फोटो दिसत नाही, अजित पवारचा प्रस्ताव नाही का? ते म्हटलं की अजित पवारांचा प्रस्तावाची गरज नाही. भाजपचा एका मंगेश तांबेनं तिकीट मागितलं होतं, तो त्या ठिकाणी गैरहजर राहिला. एका पत्रकारानं विचारलं मंगेश तांबे दिसत नाही, अरे म्हणे मंगेश तांबेची काय गरज आहे, इथे मी मंगेश आहे. एवढ्या अहंकाराची भाषा. आणि म्हणून एवढा इतिहास सांगायची गरज नाही. राजू दादाचं कर्तृत्व, अनिल दादा बद्दलची श्रद्धा, या 40गाव शहरातला एक एक माणूस, एक एक महिला ताई तुझ्या पाठीशी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. तुझं दुःख दूर करण्याची संधी या शहरवासियांना आली. आणि म्हणून इंदिरा गांधी गेल्या तर घर काही खाली गेलं नाही. इंदिरा गांधी नंतर कोण? राजीव गांधी आले. राजीव गांधी नंतर कोण? राहुल गांधी आले. ते गेले तर अजून कोणी येईल. आणि म्हणून कोणी कोणाला संपू शकत नाही. त्यांच्या एका चेलाच्या पाट्याने मला सांगितलेली गोष्ट मी आपल्याला सांगेल. लाईव्ह चालू आहे, मी सांगतो. फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी आग्रह केला पद्मजाताईला. पद्मजाताईचं नाव आलं. त्यांच्या चेलाच्या पाट्याने सांगितलं की मंगेश दादा सोपी इलेक्शन नाही होणार. या कुटुंबाच्या संदर्भात शहरवासियाचा पाठिंबा त्यांच्या मागे राहील. म्हटलं अरे असा पाठिंबा वगैरे काय, मी माझ्या कामावर माझ्या मस्तीवर जगतोय. आणि म्हणून ही सहानुभूती किती दिवस ठेवायची? आता त्या निवडून आल्या तर परत विधानसभा आहे, एकदा इथे मोडून टाकू. काय म्हटले? इथेच नगरपालिकेला मोडून टाकू. आता कोणाला मोडून टाकायचा? कोणाला मोडून टाकायचंय? इथेच मोडून टाका की पुढ्या 29ची वाट बघायची गरज नाही. आताच हिशोब पूर्ण करून टाका. मी दुपारी एका प्रचार रॅलीत होतो. प्रमोद बापू आणि दिनेशचा फोन आला की अण्णा तुम्हाला यायचंय. मला काही लोक बोलले की अण्णा तुमची युती आहे. म्हटलं याला काही अधिकार दिले आहेत का? ज्यावेळेला राजू दादाचा कार्डियक प्रॉब्लेम आला, अटॅक आला, त्यावेळेला कोणाशी बोलावं, मी प्रमोदला फोन केला. म्हटलं जी बातमी ऐकली ती खरी आहे का? म्हणे हो अण्णा, आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये आहे, आम्ही धुळ्याला चाललेलो आहे, बरोबर मंगेश दादा पण आहेत. मला थोडं आश्चर्य वाटलं आणि बरं वाटलं की ठीक आहे, विरोधक आहे ते बरोबर जात आहेत. आनंद वाटला, मनाला एक समाधान वाटलं की मंगेश दादा जात आहेत. नंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता, मी त्यांच्याकडे बारकाईने ऐकत होतो. मंगेश दादा असं बोलले की माझे ते विरोधक होते पण तो खानदानी विरोधक होता. म्हटले अरे तो खानदानीच होता, मग त्या बाईच्या विरोधात जायची, तुझ्या बायकोला उभं करायची काही गरज होती? फेसबुकवर मी पाहतोय की मंगेश चव्हाण सांगतो माझ्या कुटुंबात कोणीच राहणार नाही. मग आता कोणता मलिदा खाण्यासाठी तुझ्या बायकोला तू उभं केलाय? याचा विचार तुम्ही करायचा. करणार का? अरे या राजू दादा देशमुखांच्या घरात सामान्य माणूस गेला तरी त्याच्यासाठी चहा येत होता. कशात यायचा तो? कशात यायचा? मग ती कब्बशी विसरणार आहात तुम्ही? सोपा आहे. आणि म्हणून हा वारसा अतुल दादाही चांगला बोलला. अतुल दादा, सर्वांचा तू भाऊच नाही, हे तुझे सगळे भाऊ आहेत, या सगळ्या बहिणी तुझ्या मागे राहतील. आणि याचा एकदा खोकला मिटवूनच टाका. मी पण युतीत आहे,
पण अजितदादाला सांगण्याची धमक आमच्यामध्ये आहे की एखादी माणूस चूक करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्हाला यांच्या व्यासपीठावर यावंच लागेल. आणि आलोय. पवार आहे शेवटी, पवार. हा, धारचा आहे, धार आहे ती कमी होणार नाही. पण आनंद आहे. सुरेश स्वार पासून सगळे मला दिसत आहेत. किती चांगले उमेदवार आहेत. मला कोणीतरी सांगितलं किती एकूण संख्या 38 पैकी 19 लोक, 36 पैकी 18 लोक वाळू माफिया आहेत. म्हणजे वाळू माफिया खरे का? आणि हे तर बिचारे समाजाशी जुळलेले लोक आहेत. ताई बरोबर आहे. तुला तिची बहीण व्हायचं आता. हा, पाठीशी राहून तिचे दुःख आपल्याला मिटवायचं आहे. त्यासाठी प्रमोद बापू खूप बोलला. लोकाला सगळं माहिती आहे. कोण कुठून कसं आलं सगळ्याला माहिती आहे. हे कुठून काय होते सगळ्या दुनियेला माहिती आहे. आणि उन्मेष दादाला तर जास्त माहिती. त्याच्या भाषणात बोलतो. मी पण चिमणराव पाटलाशी 35-40 वर्षापासून लढतोय. पण खालच्या पद्धतीचं राजकारण आम्ही केलं नाही. तत्वानं लढण्याच्या परंपरा असतात. पण विरोधक संपवायचा, चुकीच्या माध्यमातून केसेस निर्माण करायच्या. आता सगळ्यांचाच आवाज बंद करायचा म्हणून कुठली तरी केस उन्मेषची काढली. त्या पतपिढीचा मी माहिती घेतली की तिचे चेअरमन मला वाटतं हरिभाऊ बागडे आहेत. जिल्हा अध्यक्ष भाजपचे आहेत. मग गिरीश महाजन बोलायला नको, मंगेश्वर बोलायला नको म्हणून उन्मेषला कुठेतरी अटकवायचा प्रयत्न कर. चिंता करायची नाही. जेवढं खाली जातील तेवढे खाली जाणार आहे. त्यामुळे आपला उन्मेष दादा लढाई आता तत्वाची आहे. उद्या काय होईल कोणाला माहित नाही. पण चांगल्यासाठी घराच्या बाहेर आलं पाहिजे. राजकारणात विरोधकाला संपवण्याचा डाव हे खेळत असतील, माझ्यासमोर विरोधकच राहायला नको या प्रकारची भूमिका हे घेत असतील तर लोकशाही आणि लोक यांना माफ करणार नाही. अनेक लोक बिनविरोध रोज बातम्या ऐकतोय. यांची प्रतिमा आहे म्हणून होत आहेत काय? पैसा, दडपशाही, हुकुमशाहीच्या माध्यमातून काही जागा बिनविरोध होत आहेत. कशाच्या बळावर? मी आज आपल्या माध्यमातून मंगेशला चॅलेंज करतो की तुम्ही या. मी अजून 2 तास थांबतो लागल्यास. इथे या. एक महादेवाची पिंड मी आणतो. आमची पद्मजाताई पिंडवर पाणी टाकेल की मी 1ही रुपया सामान्य माणसाला देणार नाही मतासाठी. तूही शपथ घे की मी 1ही पैसा देणार नाही. अरे होऊन जाऊ दे. नुसता हात जोडून मत माग आणि आमची ताई मागेल. बघ किती पत पितात. पैशाची घमेंड उतरवायची आहे का नाही? हरामाचा आहे. घेऊन टाका, काही फरक पडत नाही. पण मत मात्र कुठे द्याल? प्रत्येक गोष्ट मी सांगतो. शिक्षकाचा पगार माझ्या संकल्पनेतून, ग्रामसेवकाचा पगार माझ्या संकल्पनेतून, आणखी कोणकोणते पगार होत असतील माझ्या संकल्पनेतून. माझ्या आई बहिणींची माफी मागून यांची नैतिकताच राहिलेली नाही. एका गावामध्ये एक थोडीशी बाहेर खायली बाई होती. अनेक नवरे असतील बिचारीला, येणारे जाणारे. पण एक भविष्यवाला आला एखाद दिवशी आणि त्यानं असे भविष्यवाणी केली की तुझ्या पोटी येणारा बाळ हा मोठा राजयोग घेऊन येणार आहे. यांच्या कानावर ही गोष्ट गेली. ही सुद्धा संकल्पना माझी आहे. कुठं चाललंय? आणि म्हणून या कुटुंबाशी असलेलं सख्य त्याला मी लहान भाऊच समजायचो. खरी श्रद्धांजली, आदरांजली 2 तारखेला कब्बशी या निशाणीवर मतदान करून 2002चं रेकॉर्ड तोटेल अशा पद्धतीचा लीड आमच्या ताईला आणि सगळ्या उमेदवारांना द्या. फक्त ताई येऊन उपयोग नाही. नवीन कायदा आला आहे. 14 महिन्याने अविश्वास आणायचा. जर आपली संख्या कमी झाली ना, इकडे पडले तरी 14 महिन्याने वेगळा विचार सर ते करतील. त्यामुळे पूर्ण संख्येने आलं पाहिजे. मी माझा मित्र आहे जुना बँडोला. मी पण जिल्हा परिषदला होतो. माझा सुभाष दादा माझा जुना मित्र आहे. सभापती मी होतो ते जिल्हा परिषदला होतो. मला कळालं की सुभाष दादा नाराज आहे.
मी सुभाष दादाच्या घरी गेलो. म्हटलं दादा का नाराज आहे? म्हटलं दादा अण्णा त्या घराण्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे, पण राजू दादा आमचा भोळा आहे, त्याला माणसांची पारख नाही. त्याच्या आजूबाजूला जे बगल बच्चे आहेत ते त्याचा विश्वासघात करतील आणि राजू दादा जेव्हा काही जे संकट येईल त्या दिवशी मी पहिला व्यासपीठावर जाणारा मी राहील. आज कुठे गेला एक मिनिट. असा सुभाष दादा खानदानी कार्यकर्ता परत आलेला. मी परवा आहे ना स्वार साहेब, अशी लोक आहेत. काल प्रचार चालू असताना माझ्या डोळ्यातही अश्रू आले. विश्वास चव्हाण ते आलिंगन देऊन रडत होते की माझ्याकडून त्या काळात चूक झाली ती दुरुस्त करायची आहे. विश्वास वाक्य मला दिसत होत. बरोबर आहे का? अशी लोक परत जुळतील, सोबत येतील. जे फक्त स्वार्थासाठी होते ना ते चालले गेले. आता ही जी आहे ना ही प्रामाणिक फौज आहे, खानदानी फौज आहे सगळी. मला वाटत नाही ते दगा देतील का कोणी? जरा सगळे उठून एकदा उभे राहा. सगळे उमेदवार एकही जाणार नाही, एकही चुकीचं काम करणार नाही. विकासाची गंगा या 40 गाव शहरापर्यंत आणल्याशिवाय ही राहणार नाही. खऱ्या अर्थानं राजू दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा उभे राहून माझ्यासाठी यांना सगळ्यांना आशीर्वाद द्या. सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभा चालू राहील.